रामाविण राज्यपदी कोण बैसतो, घेऊन या खड्ग करी मीच पाहतो. अशा ईर्षेला पेटलेल्या लक्ष्मणाला श्रीरामाने मोठ्या प्रयासाने शांत केले. मातोश्री कौसल्येस नम्रपणे सांगितलं, आई, माझ्या जाण्याने महाराजांना अत्यंत दुःख झाले आहे. अशा परिस्थितीत त्यांना सोडून तुम्ही माझ्या संगती अरण्यात येणे योग्य नव्हे. कौसल्येला ते मान्य करणं भाग पडलं. मग श्रीराम सीतेच्या मंदिरात आले. तिला त्यांनी सर्व प्रकार निवेदन केला. शेवटी वनात जाण्यासाठी निरोप मागितला. निरोप शब्द ऐकताच उदास हसत सीता म्हणाली, निरोप कसला माझा घेता, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता. ज्या मार्गी हे चरण चालती, त्या मार्गी मी त्यांच्या पुढती. वनवासाची मला न भीती, संगे आपण भाग्य विधाता, संगे आपण भाग्य विधाता. जेथे राघव तेथे सीता, संगे असता नाथा आपण, प्रासादाहून प्रसन्न कानन, शेष म्हणतील जनसिंहासन. रघुकुल शेखर वरी बैसता, रघुकुल शेखर वरी बैसता. जेथे राघव तेथे सीता, वनेष्वापदे क्रूर निशाचर, भयन तयांचे मजसी तिळभर. पुढती मागे दोन धनुर्धर, चाप घ्या करी पाठीस भाता, चाप घ्या करी पाठीस भाता. जेथे राघव तेथे सीता, ज्या चरणांच्या लाभासाठी दडले होते धरणी पोटी, त्या चरणांचा विरह शेवटी. काय देऊय हे मला सांगता, काय देऊय हे मला सांगता. जेथे राघव तेथे सीता, कोणासाठी सदनी राहू
सुखावे प्रीती लाभता, दुःख सुखावे प्रीती लाभता, जेथे राघव तेथे सीता. तोडा आपण मीन तोडिते शतजन्माचे, आपुले नाते वनवासासी मीही येते, जायापती का दोन मानता, जायापती का दोन मानता, जेथे राघव तेथे सीता. पतीच छाया पतीच भूषण, पती चरणांचे अखंड पूजन, हे आर्यांचे नारी जीवन, अंतराय कात्यात आणिता, अंतराय कात्यात आणिता, जेथे राघव तेथे सीता. मूक राहता का हो आता, कितीदा ठेवू चरणी माथा, असेन चुकले कुठे बोलता, असेन चुकले कधी बोलता, क्षमा करावी जानकी नाथा, क्षमा करावी जानकी नाथा, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता. निरोप कसला माझा घेता, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता. जेथे राघव तेथे सीता. या सीतेच्या निश्चयापुढे श्रीराम काय बोलणार? ते म्हणाले, सीते, तुझा हा निश्चय उभय कुलांना शोभणारा आहे. वस्त्रे भूषणे सर्व ब्राह्मणांना दान करून टाक आणि सत्वर वनवासाला निघायची तयारी कर. श्रीराम, लक्ष्मण आणि जानकी तिघेही वनवासाला निघाले. तिघांनीही राजवेश टाकून वल्कले धारण केली होती. सर्वांचा निरोप घेऊन श्रीराम निघाले. सुमंत मंत्री त्यांच्या रथावर बसला. रथ चालू लागला. त्याच्या पाठोपाठ सारी अयोध्या चालू लागली. अयोध्यावासी प्रजाजनांच्या दुःखाला वाचा फुटली. मंत्री सुमंताला हाक मारून ते रामाचा रथ थांबवण्याची विनंती करू लागले. राम चालले तो तर सत्पथ, राम चालले तो तर सत्पथ, थांब सुमंता थांबविरे रथ, थांब सुमंता थांबविरे रथ, थांबविरे रथ, थांबविरे रथ. थांबा रामा थांब जानकी, चरण धूळ द्या धरू मस्तकी. काय घडे हे आज कल्पित, आज कल्पित, आज कल्पित. थांब सुमंता थांबविरे रथ, थांब
सुमंता थांबविरे रथ थांब सुमंता थांबविरे रथ थांबविरे रथ थांबविरे रथ राम राज्या पुरी आयचे स्वप्नलोचनी अजून कालचे अवचित झाले भग्न मनोरथ भग्न मनोरथ भग्न मनोरथ थांब सुमंता थांबविरे रथ थांब सुमंता थांबविरे रथ थांब सुमंता थांबविरे रथ थांबविरे रथ थांबविरे रथ गगन नील हे उषप्रभाही श्री रघुनंदन सीता माई 14 वर्षे का अस्तंगत का अस्तंगत का अस्तंगत थांब सुमंता थांबविरे रथ थांब सुमंता थांबविरे रथ थांब सुमंता थांबविरे रथ थांबविरे रथ थांबविरे रथ 14 वर्षे छत्र लोपता 14 वर्षे रात्रच आता उरेल नगरी काही मूर्छित काही मूर्छित काही मूर्छित थांब सुमंता थांबविरे रथ थांब सुमंता थांबविरे रथ थांब सुमंता थांबविरे रथ थांबविरे रथ थांबविरे रथ कुठे लपेती दुष्ट कैकई पहा म्हणावे न दशाही अनर्थ न चहा तुझेच चेष्टित तुझेच चेष्टित तुझेच चेष्टित थांब सुमंता थांबविरे रथ थांब सुमंता थांबविरे रथ थांब सुमंता थांबविरे रथ थांबविरे रथ थांबविरे रथ करे भरता ते नृप मातोश्री रामा मागे निघे जयश्री आज अयोध्या प्रथम पराजित प्रथम पराजित प्रथम पराजित थांब सुमंता थांबविरे रथ थांब सुमंता थांबविरे रथ थांब सुमंता थांबविरे रथ थांबविरे रथ थांबविरे रथ पिता ही मूर्छित मूर्छित माता सोडून रामा कोठे जाता सवे
अश्रूंचा